नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठीपर्यंत अर्थात 26 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या 5 राशींना मालव्य राजयोग कसा फायदा करून देणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. चंपाषष्ठीपर्यंत अर्थात 26 नोव्हेंबरपर्यंत तयार होणारा मालव्य राजयोग हा 5 राशींना करिअरमध्ये लाभ, आर्थिक स्थिती सुधारणा, कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी असं सगळं देणार आहे. मग कोणत्या आहेत त्या 5 राशी? त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास, दुसरी रास आहे कन्या रास, तिसरी रास आहे धनु रास, चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे कुंभ रास. या राशींना हा मालव्य राजयोग कसा फायदा देणार आहे एक एक करून जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. 2 नोव्हेंबरला शुक्र ग्रहाने तूळ राशीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे हा मालव्य राजयोग तयार झाला आहे आणि या मालव्य राजयोगाचा फायदा 5 राशींना होणार आहे. त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. मात्र पक्षाकडून सुद्धा किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे किंवा बचत सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. जोडीदारासोबत प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. एकंदरीतच मालव्य राजयोग तुमच्यासाठी काळ सुकर आणि सुखाचा करणार आहे. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर भाग्याची पूर्ण साथ देणारं ठरेल. नोकरीत पदोन्नतीचे योग तयार होतील. करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी प्रवासाला जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंदी राहील. मात्र पचनाच्या समस्या टाळण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावं लागेल. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश हा मालव्य राजयोग मिळवून देऊ शकतो. तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा सन्मान होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे, ज्यातून चांगला नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जीवनसाथी सोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या समस्याही दूर होताना दिसतील. त्यानंतर लाभ होणारी दुसरी रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर प्रगतीचं ठरेल. प्रवासाचे योग देणारं ठरेल. करिअरमध्ये तुम्हाला सतत प्रगती दिसेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक स्तरावर तुम्हाला यश मिळेल आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून मान सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. पाचवी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर जीवनात सुखसुविधा घेऊन येणारं ठरेल. करिअरमध्ये तर यश मिळेलच, प्रवासाचे योगही बनतील, पण त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा तुमच्या नेतृत्व क्षमतेचं कौतुक होईल. धनप्राप्तीची अधिक शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन सुखद राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य देखील उत्तम राहील. लक्षात घ्या, शुक्र हा ग्रह असतो तो आपल्यासाठी पैसे, ऐश्वर्य, समृद्धी, सुख, प्रेम जीवन या सगळ्याचा कारक असतो आणि म्हणून शुक्र ग्रह पत्रिकेत चांगला असेल किंवा शुक्र ग्रह जेव्हा असा मालव्य राजयोग आपल्या आयुष्यात तयार करतो तेव्हा या सगळ्याच गोष्टी अगदी सहज मिळतात. आर्थिक अडचणी आपोआप दूर होतात. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल की तुम्ही म्हणताय मालव्य राजयोग, पण आमच्या आयुष्यात ना आम्हाला फार आर्थिक चणचण जाणवतंय, आमच्या अडचणी काय दूर होत नाही. याचा अर्थ शुक्र ग्रहाचं पाठबळ तुम्हाला कमी पडतंय आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिलेले आहेत. त्यापैकीच एक उपाय म्हणजे शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं. साखर असेल, तांदूळ असतील, अशा प्रकारे पांढऱ्या वस्तू किंवा पांढरी वस्त्र आहेत यांचं दान करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. त्याचबरोबर दर शुक्रवारी माता महालक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टक हे 11 वेळा म्हणणं सुद्धा शुक्र ग्रहाला बळकटी देणारं आणि माता महालक्ष्मीची कृपा मिळवून देणारं ठरतं. फक्त हा उपाय करताना न चुकता दर शुक्रवारी जोपर्यंत आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत सतत करावा. श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करावा. नक्कीच परिणाम दिसतो. वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करावं. पती पत्नी दोघांनी मिळून हे गुलाबाचं फूल माता महालक्ष्मीला अर्पण करावं आणि वैवाहिक सुखासाठी माता महालक्ष्मीकडे प्रार्थना करावी. लक्षात घ्या, शुक्र ग्रह वैभवाचा, श्रीमंतीचा कारक आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतात, पैसा टिकत नाही, वैवाहिक सुख नाही असं जेव्हा असतं तेव्हा या शुक्र ग्रहाचं पाठबळ नाही हे त्यावरून दिसतं आणि त्यासाठी काही ना काहीतरी उपाय करणं आवश्यक असतं. शुक्र ग्रहासाठी ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय केले तर निश्चितच शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळतं. शुक्र ग्रह मजबूत होतो आणि त्याचे सकारात्मक फळ मिळायला लागतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठीपर्यंत अर्थात 26 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या 5 राशींना मालव्य राजयोग कसा फायदा देणार आहे
याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.